सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय या नवी मुंबई शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे या सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब, या सभागृहातील सर्व सभागृह सदस्या, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक गृहातील प्रेक्षक वर्ग, महापौर महोदया, मी अनेक वेळा म्हणजे गेल्या महासभेमध्ये सुद्धा बोललो, अनेक वर्षापासून माझी या ठिकाणी ऐरोली विभागाकरता नागरिक आरोग्य केंद्र आरोग्याच्या विषयावरती बोलताना नागरिक आरोग्य केंद्राचा हा मी विषय अनेक वेळा या सभागृहामध्ये गेल्या वेळेला मांडला आणि पत्रव्यवहार देखील बराच वेळा केला। मी आपल्या माहितीकरता सांगतो मॅडम, आमच्या 4 ते 18 सेक्टरमध्ये असे 10-12 सेक्टर येतात। या सेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारे महापालिकेच्या वतीने नागरिक आरोग्य केंद्र नाही। या लोकांना या तेथील ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, रहिवासी बंधू भगिनी असतील, या सर्व लोकांना रबाल्याला जावं लागतंय। तर एवढ्या आता सध्याचा हा एवढा उष्णतेचा फार आपल्याला माहिती आहे किती त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना। आणि अत्यंत खेदाची बाब म्हणजे महापौर महोदया, सेक्टर प्रभाग क्रमांक 5 मध्ये सेक्टर 8 ला एका ठिकाणी आपल्या महापालिकेने त्या ठिकाणी कंटेनर ठेवलाय आणि एक नागरिक आरोग्य केंद्राचं छोटं मोठं साहित्य ठेवलंय। त्याचबरोबर सेक्टर 16 ला एका ठिकाणी विरंगुळा केंद्र आहे, त्याच्यामध्ये आपण 4-5 तासासाठी आपण ते नागरिक आरोग्य केंद्र म्हणून चालवतोय। तर एवढ्या नवी मुंबई शहरामध्ये आपण जर आरोग्याचा आपण अतिशय महत्त्वाचा हा आपण लक्ष देतो आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं सातत्याने या नवी मुंबई शहरासाठी प्रत्येक गोरगरीब नागरिकांना म्हणजे आरोग्याविषयी सर्व त्यांना त्या पद्धतीनं त्यांच्या सेवा झाल्या पाहिजेत। या संदर्भामध्ये आपण एवढा विचार करत असताना सुद्धा आपण गेल्या वेळेला मी या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्राच्या संदर्भामध्ये जी माझ्या प्रभागामध्ये जी वास्तू आहे ती वास्तू म्हणजे संपादित करण्याकरता मी प्रस्ताव या ठिकाणी दिलेला होता। त्या संदर्भामध्ये अद्याप आम्हाला या गोष्टीचं काही आम्हाला समजलं नाही। याच्यासाठी आपण काय कारवाई केली आहे संबंधित म्हणजे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी, आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आम्हाला निवेदन करावं, त्या संदर्भामध्ये काय कारवाई केली आहे आणि या सर्व नागरिक आरोग्य केंद्राच्या संदर्भामध्ये ऐरोली विभागातील सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा। कारण आमची लोकांची बांधिलकी आहे। लोकांनी आम्हाला या ठिकाणी या सभागृहामध्ये ज्या अपेक्षेने या ठिकाणी पाठवलेलं आहे त्या ठिकाणी लोकांना खऱ्या अर्थाने ती सेवा मिळाली पाहिजे। आणि आपण एवढ्या सर्व गोष्टीमध्ये आपण एवढा खर्च करतो तर आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण का विचार करत नाही? तर या ठिकाणी मला या आरोग्याची जी इमारत आहे ती इमारत आपण संपादित करण्याकरता काय पुढील कारवाई केली या संदर्भामध्ये मला माहिती देण्यात यावी।